व 10वीला आपल्याला काही संकल्पना आहेत गणित विज्ञान भाग 1 मध्ये. त्याच्यामध्ये क्षरण म्हणजे काय, तर वातावरणातील विविध घटकांमुळे धातूचे ऑक्सिडीकरण होते आणि पर्यायाने त्याची झीज होते अशा प्रकारे, त्यास क्षरण असे आपण म्हणतो. लोखंड गंजते व त्यावर तांबूस रंगाचा जो थर निर्माण होतो अशा प्रकारचा, किंवा जो थर जमा होतो, ह्यालाच आपण म्हणतो लोखंडाचे क्षरण. आणि क्षरण जे आहे ती अतिशय गंभीर समस्या आहे. लोखंडाला जर का गंज लागला किंवा त्याचं जर क्षरण झालं तर त्या लोखंडाची किंवा कुठल्याही धातूची कार्यक्षमता जी आहे ती नेहमी कमी होते. म्हणून ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. याच्यावरती आपल्याला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो, क्षरण म्हणजे काय, व्याख्या द्या, तर किंवा संकल्पना स्पष्ट करा. तर आपल्याला लिहिता येईल की वातावरणातील विविध घटकांमुळे धातूचे ऑक्सिडीकरण होते, पर्यायाने त्याची झीज होते, त्यास क्षरण असे म्हणतात. लोखंड गंजते व त्यावर तांबूस रंगाचा थर जमा होतो, हे लोखंडाचे क्षरण आहे. आणि क्षरण ही अतिशय गंभीर समस्या आहे. यानंतर खवटपणा, ही सुद्धा एक संकल्पना आहे. जेव्हा जुने शिल्लक राहिलेले खाद्यतेल आपण खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरतो, खूप जुनं तेल आपल्याकडे उरलेलं असतं, तर त्या तेलाला खावत नाही तर खवट असा वास येतो थोडासा. ओके. जर अशा तेलात अन्न शिजवले तर अन्नाची चवसुद्धा बदलते आणि खराब लागते. ओके. आणि जेव्हा तेल किंवा तूप दीर्घकाळ आपण तसेच ठेवतो किंवा तसेच ठेवले जातात, तेव्हा तळलेले पदार्थ दीर्घकाळ तसेच ठेवले जातात, तेव्हा त्याचे ऑक्सिडीकरण होऊन त्यास खवटपणा प्राप्त होतो. ओके. ऑक्सिडीकरण होतं म्हणजे हवेमधल्या ऑक्सिजनशी त्यांचा संयोग होतो किंवा संबंध येतो आणि ऑक्सिजनशी अभिक्रिया होऊन ऑक्सिडीकरण होतं आणि त्या तेलाला किंवा तेलकट पदार्थांना खवटपणा प्राप्त होतो. ओके. आणि खवटपणा प्राप्त झाल्यामुळे बघा अशा प्रकारे आपला तेलाचा डबा असेल किंवा तुपाचा डबा असेल, खूप दिवस तसाच ठेवला आहे वर्षानुवर्षे, आणि नंतर जर आपण त्याचा वास घेतला तर आपला चेहरा पण याच्यासारखा होऊ शकतो.